हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे तुमच्या अर्थशास्त्रामधला सेकंड नंबरचा चॅप्टर उपयोगिता विश्लेषण. ओके, ज्याला आपण युटिलिटी म्हणतो. उपयोगिता विश्लेषण बोर्डाच्या मतानुसार हा तुमचा जो चॅप्टर आहे तो 7 मार्क्ससाठी आहे विदाउट ऑप्शन बघितला तर, आणि विथ ऑप्शन बघितला तर हा चॅप्टर आपला 10 मार्क्ससाठी आहे. जर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत की कोणता प्रश्न सर एक्झाम मध्ये येऊ शकतोय, त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं दिलं पाहिजे. या बेसवर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळण्यासाठी नक्की मदत मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर चला आपण सुरुवात करूया की सर कोणकोणते प्रश्न आहेत सेकंड नंबरच्या चॅप्टर मध्ये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर बघितला तर उपयोगितेचे वैशिष्ट्य लिहा. ओके, हा प्रश्न एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा विचारण्यात आलेला आहे आणि यावर्षी सुद्धा तो महत्वाचा प्रश्न आहे. आधी उपयोगितेचे वैशिष्ट्य काय याच्या आधी आपण बघावं लागेल की सर उपयोगिता म्हणजे काय. एखाद्या वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी काही क्षमता असते त्याला आपण उपयोगिता म्हणतो. ओके, जसं की सकाळी उठल्या उठल्या मला ब्रेकफास्ट करायचंय, नाश्ता करायचाय, मला नाश्त्यासाठी काहीतरी पाहिजे, चपाती भाकरी. ओके, तर त्या चपाती भाकरीमध्ये माझी गरज भागवण्याची जी काही क्षमता आहे त्याला मी उपयोगिता म्हणणार. सर सिंपल आहे. ओके, तुम्ही जे काही वस्तू वापरताय तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते तुम्ही त्यासाठीच वापरताय कारण तुम्हाला त्या वस्तूची उपयोगिता जाणवते. म्हणजे सिंपल झालं सर, एखाद्या वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची असणारी क्षमता म्हणजे उपयोगिता होय. तर सर उपयोगितेचे वैशिष्ट्य कोणते असू शकतात बरं. एक नंबर, उपयोगिता ही एक सापेक्ष संकल्पना आहे. सर सापेक्ष संकल्पना म्हणजे काय बरं, तर उपयोगिता ही स्थलप्रमाणे किंवा काळाप्रमाणे बदलत असते. सर आता हे कसं. ओके, तर बेसिकच आहे. स्थळप्रमाणे कसं बदलते, समजा एखादी वस्तू, ओके, एखादी वस्तू जसं की काश्मीरमध्ये स्वेटरची आवश्यकता जास्त भासणार कारण तिथं बर्फ वगैरे असतोय. ओके, तेच जर तुम्ही राजस्थानमध्ये गेला तर तिथं स्वेटरची गरज कमी भासेल कारण ही स्थळनुसार उपयोगिता काय होत असते, बदलत असते. तसं सर काल सापेक्ष आहे. ओके, उन्हाळ्यामध्ये समजा मी रेनकोट घालून फिरलो तर लोक मला वेड्यात काढतील का, कारण रेनकोटची जी उपयोगिता आहे ती पावसाळ्यामध्ये आहे, ती उन्हाळ्यामध्ये नाहीये. याचा अर्थ सर उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे, ती काळानुसार आणि ते स्थळानुसार नेहमी बदलत असते. त्यानंतर 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे सर, उपयोगिता ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. सर हे कसं बरं, तर प्रत्येक व्यक्तीची आवडीनिवडी वेगळ्या असतात. ओके, प्रत्येक व्यक्तीची प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादींमध्ये नक्की फरक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याची उपयोगिता बदलत असते. फॉर एक्झाम्पल, जर मी शाकाहारी व्यक्ती आहे तर मला भले कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आणून दिला तरी मला घंटा काही फरक पडणार नाही. पण तेच जर मी मांसाहारी आहे, जर मी मांसाहारी जेवण खातोय, ओके, आणि जर मी कोल्हापूरमध्ये फिरलो आणि तांबडा पांढरा रस्सा कुठंच नाही मिळाला तर माझी आत्मिक तळमळ होणार का. असं तर सर मी शाकाहारी असेल, ओके, तर मला मांस मच्छीशी काहीच मतलब नाहीये. पण जर मी मांसाहारी असेल तर मी मांसाहाराला नेहमी प्रेफर करणार. म्हणजे व्यक्तीची आवड कशी आहे, व्यक्तीची निवड कशी आहे, अशा पद्धतीने त्याची जी उपयोगिता आहे ती नक्की बदलत असते. त्यामुळे ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. त्यानंतर ही एक नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना आहे. सर हे कसं बरं, वस्तूची उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या चांगली किंवा वाईट, ओके, योग्य किंवा अयोग्य याचा विचार त्यामध्ये केला जात नाही. फॉर एक्झाम्पल, आपलं जे भारतीय सैन्य आहे यांच्याकडे बंदूक आहेत. हे बंदुकाचा वापर का करतात, तर जे आतंकवादी आहेत, दहशतवादी त्यांना मारण्यासाठी करतात. ओके, पण त्याच बंदुकीचा वापर आतंकवादी किंवा दहशतवादी कशासाठी करतात बरं, तर जे काही दिनदुबळे आहेत किंवा सामान्य जनतेला मारण्यासाठी करतायत. ओके, म्हणजे भले ते सैन्य असू दे किंवा आतंकवादी असू देत, या दोघांच्या दृष्टीमध्ये बंदुकाची जी उपयोगिता आहे ती सारखीच आहे. त्यामुळे इथं नैतिकदृष्ट्या ही तटस्थ संकल्पना आहे. 4 नंबर आहे सर, उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक आहे, हे महत्वाचं. ओके, जसं की एखादा बेवडा बघितला, एखादा दारू पिणारा जर जात असाल तुम्ही, तुमच्या गल्लीमध्ये कोण दारू पिणारा असेल, ओके, तर त्याला दारूची उपयोगिता आहे, त्याला पाहिजे आहे दारू, पण दारू ही त्याच्या शरीरासाठी उपयुक्त वस्तू नाहीये. त्यामुळे उपयोगिता आणि उपयुक्तता ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर उपयोगिता व आनंद यामध्ये सुद्धा फरक आहे सर. हे कसं, तर आपण बघतोय, ओके, तुमची बोर्ड एक्झाम येत असेल 12वी साठी, अर्थशास्त्राचं पुस्तक आहे. ओके, अभ्यासाच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्याच्या दृष्टीने उपयोगिता आहे,
तुम्हाला माहिती आहे की सर मी स्टडी केला तरच पास होणार, चांगले मार्क्स पडणार, पण तुम्ही स्टडी करताना आज आपल्याला आनंद होतोय असं नाहीये. त्यामुळे उपयोगिता आणि आनंद यामध्ये फरक सुद्धा असू शकतो. ओके. त्यानंतर सर उपयोगिता व समाधान यामध्ये सुद्धा फरक आहे. ओके. उपयोगिता आणि समाधान यामध्ये सुद्धा फरक आहे. त्याचनंतर उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे, म्हणजे उपयोगिता आपण मोजू शकत नाही संख्यात्मक. ओके. की फॉर एक्झाम्पल एखादा मी मारीचा बिस्किट खाल्लं तर मला 5 इतकी उपयोगिता मिळाली. ओके. मी गुड डेचं बिस्किट खाल्लं मला 10 इतकी उपयोगिता मिळाली, असं आपण उपयोगितेचं मापन करू शकत नाही. त्यानंतर उपयोगिता ही बहुपर्यायी आहे. ओके. बरीच वस्तू अशा असतात जसं की वीज आहे, पाणी आहे, हे व्यक्ती विविध गरजांसाठी वापरत असतात, त्यामुळे उपयोगिता ही बहुपर्यायी असू शकते. त्यानंतर उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जसं की एखाद्याला तीव्र गरज आहे एखाद्या वस्तूची तर त्याच्या दृष्टीने त्याची उपयोगिता जास्त असतात. ओके. आणि एखाद्याला गरजच नाहीये, फॉर एक्झाम्पल एखाद्याला जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. ओके. तीव्र गरज असते. जर मीठ नसेल तर घरामध्ये बघितलं आपण जेवणाच्या प्रत्येक वस्तूमध्ये मीठ असते. समजा मीठची उपयोगिता म्हणजे मिठाची जी तीव्रता आहे ती जास्त आहे, त्यामुळे त्याची उपयोगिता जास्त आहे. ओके. पण जर प्रत्येकाला जर तुम्ही मर्सिडीज खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला मर्सिडीज खरेदी करण्याची तेवढी तीव्र इच्छा नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याची उपयोगिता तेवढी जास्त जाणवणार नाही. म्हणजे सर काय झालं, जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये उपयोगिता जास्त असू शकते कारण त्याची इच्छा तीव्र आहे, ते आपल्याला हवंच आहे. तसंच एखादं जे लक्झरियस वस्तू आहे, ओके, त्या वस्तूंबद्दल ती उपयोगिता तेवढी जास्त असेलच असं नाही, त्यामुळे उपयोगिता ही चेंज होऊ शकते. त्यानंतर उपयोगिता मागणीचा आधार आहे. ओके. मागणी जर करायची असेल किंवा एखाद्या वस्तूची मागणी जर तयार करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो बेस आहे तो उपयोगिता आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एखाद्या वस्तूची उपयोगिता तयार होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या वस्तूची मागणी अजिबात करणार नाही. त्यामुळे सर उपयोगिता हा मागणीचा आधार आहे, सगळ्यात महत्वाचं हे वैशिष्ट्य आहे. ओके. तर अशा पद्धतीने 10 वैशिष्ट्य आहेत. एक्झाम मध्ये येण्यासाठी हा स्ट्रॉंग प्रश्न आहे, तुम्हाला तो परफेक्ट करावा लागेल. 2 नंबरचा प्रश्न बघूया आपण. सर उपयोगितेचे विविध प्रकार कोणते आहेत? ओके. आता हे 2 मार्कसाठी येणारे प्रश्न आहेत, जे तुमचं 2 मार्कसाठी संकल्पना स्पष्ट करायचे ना त्यामध्ये हे प्रश्न असू शकतात. प्लस 8 मार्कसाठी. ओके. किंवा त्या पद्धतीने कोणताही प्रश्न येऊ शकतोय. नंबर 1 दिलेला आहे रूप उपयोगिता. ओके. जसं इथं सांगितलेलं आहे, जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान, स्वरूप किंवा रचना बदलून उपयोगिता निर्माण केली जाते त्याला आपण रूप उपयोगिता म्हणतो. जसं की एखादं लाकूड आहे, त्या लाकूडची उपयोगिता तितकी नाहीये, पण त्याच लाकडापासून जेव्हा आपण एखादी खुर्ची आपण चेअर बनवतो तेव्हा त्या चेअरची किंवा त्या खुर्चीची उपयोगिता आपल्या मनामध्ये वाढते. का? तर त्याला एक प्रॉपर रूप देण्यात आलेलं आहे. ओके. आसाममध्ये बघितला तुम्ही तर तिथं चहाची शेती केली जाते, तिथं चहा उगवला जातो, पण त्या चहाची उपयोगिता कधी वाढते सर? तर त्या चहाच्या पाल्याचं किंवा त्या चहाच्या वनस्पतीचं जेव्हा आपण रूपांतर चहाच्या पावडरमध्ये करतो तेव्हा त्याची उपयोगिता जास्त वाढते. ओके. म्हणून रूप उपयोगिता हे एक महत्वाचा त्याचा प्रकार आपण मानू शकतो. त्यानंतर सर स्थळ उपयोगिता आहे. जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्यामुळे उपयोगिता निर्माण होते किंवा उपयोगिता वाढते तेव्हा आपण त्याला स्थळ उपयोगिता असे म्हणतो. जसं की कोकणामध्ये हापूस आंबा मोठ्या प्रमाणामध्ये उगवला जातो. ओके. किंवा तिथं तिची आवक जास्त होते कोकणामध्ये. कोकणामध्ये हापूस आंब्याची उपयोगिता तेवढी नाहीये, पण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटक, गोवा किंवा पूर्ण भारतामध्ये जेव्हा त्याची ते पाठवला जातोय हापूस आंबा, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हापूस आंबा पिकत नाही त्या ठिकाणी त्याची उपयोगिता जास्त आहे. ओके. म्हणून ही सुद्धा स्थळ उपयोगिता हे सुद्धा एक महत्वाचा याचा प्रकार आहे. त्यानंतर सेवा उपयोगिता आहे. समाजातील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला सेवा पुरवल्यानंतर जी उपयोगिता निर्माण होते तेव्हा आपण त्याला सेवा उपयोगिता असे म्हणतो. जसं की मी तुम्हाला आता शिकवत आहे ही सेवा उपयोगिता आहे. ओके. प्राध्यापकांनी वर्गात शिकवणे, वकिलाने आपल्या आशिलाला कायदेशीर सल्ला देणे, जे काही क्लायंट असतात वकिलाचे त्याला कायदेशीर सल्ला दिला जातो. ओके. ह्याला आपण सेवा उपयोगिता म्हणतो. त्यानंतर ज्ञान उपयोगिता, वापरकर्ता किंवा खरेदी करणारा उत्पादनाविषयी जेव्हा ज्ञान प्राप्त करतो आणि त्यानंतर त्याची उपयोगिता वाढते तर त्याला आपण ज्ञान उपयोगिता असे म्हणतो. जसं की जाहिरात, प्रात्यक्षिके किंवा सूचना पुस्तिका इत्यादींचा वापर करून आपण ज्ञान घेत असतो. ओके. जसं की तुम्ही एखादा मोबाईल खरेदी केला आणि आपल्याला मोबाईल वापरताच येत नाही तर त्याची उपयोगिता आपल्याला जाणवणार नाही.
त्याची उपयोगिता जास्त कधी जाणवेल की त्या मोबाईलमध्ये काय काय फीचर्स आहेत, ओके, त्याचा आपण कशा कशासाठी वापर करू शकतो. जेव्हा आपण याचं ज्ञान आत्मसात करणार तेव्हा आपल्याला त्या मोबाईलची जी उपयोगिता आहे ती सगळ्यात जास्त असल्याची दिसून येते. त्यानंतर सर स्वामित्व उपयोगिता आहे. जेव्हा वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते तेव्हा निर्माण होणारी उपयोगिता जी आहे त्याला आपण स्वामित्व उपयोगिता असे म्हणतो. ओके, जसं की एखाद्याकडून मी जेव्हा घर खरेदी करतो तेव्हा माझ्या मनामध्ये किंवा माझ्या दृष्टिकोनातून त्या घराची उपयोगिता ही वाढत असते. त्यानंतर काल उपयोगिता, ज्याला आपण काळ उपयोगिता असं म्हणतो. ओके, काळ बदलल्यामुळे काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्याला आपण काल उपयोगिता असे म्हणतो. वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळामध्ये त्या वस्तूचा पुरवठा केला जातो याला आपण काल उपयोगिता असे म्हणतो. जसं की छत्र्यांची उपयोगिता त्या पावसाळ्यामध्ये उपलब्ध झाल्याने वाढते. फटाक्यांची उपयोगिता दिवाळीमध्ये, ओके, किंवा गणपतीच्या पिरियडमध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने काल उपयोगिता हे सुद्धा उपयोगितेचा एक प्रकार आहे. त्यानंतर सर उपयोगितेच्या संकल्पना कोणत्या आहेत? सर दोन संकल्पना आहेत. एक आहे एकूण उपयोगिता ज्याला आपण टोटल युटिलिटी म्हणतो, दुसरा आहे सीमांत उपयोगिता ज्याला आपण मार्जिनल युटिलिटी म्हणतो. सर काय फरक आहे बरं एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता? आपण बघूया. समजा 5 नग आहेत एखाद्या वस्तूचे, जसं की एक आपण आंबा घेऊया, आंब्याचे 5 नग आहेत. ओके, मी एक आंबा खाल्ला, मला उपयोगिता मिळाली. जेव्हा मी दुसरा आंबा खाल्ला तेव्हा अजून उपयोगिता मिळते. पहिला खाल्लेला आंबा आणि दुसरा खाल्लेला आंबा यांची एकूण उपयोगिता याला मी एकूण उपयोगिता म्हणणार. ओके, पण त्या केसमध्ये जेव्हा मी 2 नंबरचा वाढीव एक आंबा खाल्लेला आहे त्यातून मिळणारी उपयोगिता ही माझी सीमांत उपयोगिता असेल. हे आपण इथं बघायचंच आहे. वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणारी एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. ओके, सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ही उपयोगिता म्हणजे सलगपणे उपभोग घेतल्याने वस्तूच्या सर्व नगांपासून मिळणारी एकूण उपयोगिता असते. जसं की उदाहरणामध्ये 5 चॉकलेट असतील तर त्या प्रत्येक चॉकलेट पासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे त्या उपयोगितेचा आपण जेव्हा टोटल बेरीज करतो तेव्हा आपण त्याला टोटल उपयोगिता, ओके, किंवा एकूण उपयोगिता आपण म्हणतो. त्याचं सूत्र सुद्धा दिलेलं आहे. तर TUN इज इक्वल टू MU म्हणजे जी सीमांत उपयोगिता एका वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता प्लस दुसऱ्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता प्लस तिसऱ्या वस्तूंपासून मिळणारी सीमांत उपयोगिता. जेवढे तुम्ही वस्तूंचं सेवन करत जाणार त्या वस्तूंपासून जी काही उपयोगिता मिळत जाईल त्या उपयोगितेची आपण काय करणार, टोटल करणार. एकत्रित त्याची बेरीज केल्यानंतर जी उपयोगिता तयार होते त्याला आपण एकूण उपयोगिता असे म्हणतो. दुसरा मुद्दा आहे त्यामधला मार्जिनल युटिलिटी ज्याला आपण सीमांत उपयोगिता म्हणतो. सर सीमांत उपयोगिता म्हणजे काय बघा, सिंपल आहे. उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता, थोडक्यात ही उपभोग घेतलेल्या शेवटच्या नगापासून मिळालेली वाढीव उपयोगिता असते. ओके, जसं की मी 4 चॉकलेट खाल्लेले आहेत, 4 चॉकलेट पासून मला 25 इतकी उपयोगिता मिळालेली आहे. जेव्हा मी 5व्या चॉकलेटचं सेवन करणार तेव्हा मला 3 इतकी उपयोगिता मिळणार. म्हणजे या केसमध्ये जेव्हा मी 5 नगांचं सेवन केलं 25 अधिक 3 28 इतकी मला एकूण उपयोगिता मिळाली. पण 5व्या नगापासून जी 3 इतकी उपयोगिता मिळालेली आहे ती उपयोगिता म्हणजे माझी सीमांत उपयोगिता होय. दॅट्स इट. ओके, इथं दिलेलं आहे. समजा उपभोक्त्याने अगोदरच 2 चॉकलेट्स खाल्लेले आहेत, त्याने तिसरे चॉकलेट खाल्ल्यावर त्यापासून मिळणारी वाढीव उपयोगिता ही सीमांत उपयोगिता आहे. ओके, त्याचा सुद्धा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. सर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा. या वर्षी बोर्ड एक्झाम मध्ये येण्यासाठी सगळ्यात मोठा स्ट्रॉंग प्रश्न जर कोणता असेल तर तो सर हा आहे. ओके, हा मग सहकारण स्पष्ट करासाठी सुद्धा येऊ शकतोय. ओके, किंवा मोठा प्रश्न जर येऊ तरी मोठा प्रश्न पण येऊ शकतोय. जर हा प्रश्न 8 गुणांसाठी आला तर वरती जे आपण बघितलंय एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता ते दोन्ही पण आलं पाहिजे. प्लस त्या दोन्हीमध्ये काय संबंध आहे हा संबंध पण आपल्याला स्पष्ट करता आला पाहिजे. ओके, तर हा संबंध 3 लाईन्स मध्ये मी क्लिअर करतो. जसजशी एकूण उपयोगिता वाढत जाते किंवा जसजशी सीमांत उपयोगिता वाढत जाते तसतशी एकूण उपयोगिता सुद्धा वाढत जाते.
ज्या वेळेला एकूण उपयोगिता महत्तम पॉइंटवर असते, म्हणजे एकदम मॅक्झिमम पॉइंटवर असते, तेव्हा एकूण सीमांत उपयोगिता ही 0 असते. आणि जसजसं एकूण उपयोगिता कमी होत जाते तसं सीमांत उपयोगिता ऋणात्मक म्हणजे निगेटिव्ह होते. हे 3 सेंटेन्स तुम्हाला माहित पाहिजे. ते आपण इथं बघूया. इथं तुम्हाला पत्रकाच्या सहाय्याने आपण स्पष्ट केलेलं आहे. ओके, चॉकलेट दिलेलं आहे इथं 1 2 3 4 5 6 चॉकलेटचं सेवन करतोय उपभोक्ता. एकूण उपयोगिता किती मिळते आणि सीमांत उपयोगिता. सर पहिल्या चॉकलेटचं सेवन केल्याने 10 इतकी एकूण उपयोगिता मिळाली. त्यावेळेला सीमांत उपयोगिता सुद्धा सारखीच आहे. हे जे तुमचं स्पष्टीकरण आहे ना, जे मी बोलतोय तेच आलं पाहिजे. ते काय मी वेगळं वाचून दाखवणार नाही. त्यानंतर सर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाच्या चॉकलेटचं सेवन केलं गेलं तेव्हा सीमांत उपयोगिता दुसऱ्या नगापासून 8 इतकी मिळाली. मग एकूण उपयोगिता 10 आणि 8 18 इतकी झाली. सर जेव्हा 3 नंबरच्या चॉकलेटचं सेवन झालं तेव्हा सीमांत उपयोगिता 4 इतकी मिळाली आणि एकूण उपयोगिता 18 अधिक 4 22 इतकी झाली. ओके, म्हणजे बघा तुमची जी सीमांत उपयोगिता आहे ती घटत आहे आणि एकूण उपयोगिता जी आहे ती वाढत आहे. त्यानंतर सर जेव्हा 4 नंबरच्या चॉकलेटचं सेवन केलं तेव्हा सीमांत उपयोगिता ही 2 इतकी मिळाली आणि तुमची एकूण उपयोगिता 22 अधिक 2 24 इतकी झाली. जेव्हा 5 नंबरच्या चॉकलेटचं, आता कंटाळा असेल ना 5 नंबरचं चॉकलेट खाल्यानंतर, कंटिन्यू खातोय आपण, तर 5 नंबरचं चॉकलेट खाल्यानंतर सीमांत उपयोगिता कोणतीही मिळाली नाही आणि एकूण उपयोगिता मात्र समानच राहील. आणि जेव्हा 6 नंबरचं चॉकलेट खाल्लं तेव्हा मात्र तुमची सीमांत उपयोगिता घटली, ऋणात्मक झाली. का? कारण आता तर कंटाळलो आपण, 6 चॉकलेट खाल्ले कंटिन्यू. ओके, मग त्या केसमध्ये मात्र टोटल उपयोगिता तुमची एकूण उपयोगिता घटत जाते. ओके, म्हणजे 3 वाक्य पुन्हा एकदा सांगतो. सर जसजशी तुमची एकूण उपयोगिता वाढत जाते तशी तुमची जी सीमांत उपयोगिता ती घटत जाणार. जेव्हा एकूण उपयोगिता तुमच्या पीक पॉइंटवर, महत्तम पॉइंटवर असेल तेव्हा तुमची सीमांत उपयोगिता न्यूनतम म्हणजे 0 असेल आणि जसजशी तुमची एकूण उपयोगिता घटत जाते तशी तुमची सीमांत उपयोगिता ही ऋणात्मक होणार. ओके, याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकताय जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा आन्सर लिहिता येईल. त्यानंतर आकृतीच्या साहाय्याने तिने स्पष्ट केलेलं आहे. इथं आपण बघू शकतोय की सर काय झालेलं आहे. ओके, एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या अक्षावर दाखवलेला आहे आणि क्ष अक्षावर चॉकलेटचे नग दाखवलेले आहेत. जेव्हा पहिल्या चॉकलेटच्या नगाचं सेवन केलं गेलं तेव्हा जी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता होती ती समान पॉइंटवर होती, 10 इतकी. जेव्हा दुसऱ्या चॉकलेटचं सेवन केलं तेव्हा एकूण उपयोगिता वाढली पण सीमांत उपयोगिता घटत गेली, कमी होत गेली. जेव्हा तिसऱ्या चॉकलेटचं सेवन केलं तेव्हा एकूण उपयोगिता पुन्हा वाढली पण सीमांत उपयोगिता पुन्हा कमी झाली. सर चौथ्या चॉकलेटचं सेवन केलं, एकूण उपयोगिता 24 इतकी झाली महत्तम पॉइंटवर आणि सीमांत उपयोगिता कमी झाली. पुन्हा 5व्या जेव्हा चॉकलेटचं सेवन केलं तेव्हा एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता 0 झाली, न्यूनतम झाली आणि इथं मात्र तुम्हाला कमाल बिंदू मिळाला. इथं सुद्धा एकूण उपयोगिता तुमची 24च आहे. या दोन्ही केसमध्ये समान आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही 6व्या चॉकलेटचं सेवन केला तेव्हा तुमची सीमांत उपयोगिता ऋणात्मक झाली आणि इथून तुमची एकूण उपयोगिता मात्र कमी व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने तुम्हाला हे आलेखानुसार दाखवावं लागेल. जर प्रश्न आला तक्ता पण पाहिजे आणि तुम्हाला हे आकृती सुद्धा स्पष्ट करता आली पाहिजे. मग या आकृतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जे तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर बघू शकता. एकदम बेसिकच आहे. एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता वक्र एकाच बिंदूपासून सुरू झालेला आहे 10 यापासून. एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे जाणारा असतो. सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो. एकूण उपयोगिता वक्र घटत्या दराने वाढतो तर सीमांत उपयोगिता वक्र वाढत्या नगांच्या उपभोगावर घटतो. ओके, हे सगळं जे आपण मगाशी बोललो त्याचं तिने इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्वाचा, तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. एक्झाम मध्ये हा सुद्धा प्रश्न येण्यासारखा आहे. तुम्हाला परफेक्ट करावं लागेल. जर हा तुम्ही सिद्धांत परफेक्ट केला घटत्या सीमांत उपयोगितेचा तर पुढच्या चॅप्टर मध्ये जो मागणीचा नियम आहे तो तुमचा परफेक्ट होऊ शकतोय. कारण मागणीचा नियम जो आहे तो घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर अवलंबून आहे. ओके, काय म्हणतात बघूया आपण.
उत्तर काय लिहावं लागेल आपल्याला? सर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वसाधारण उपभोक्त्याचे आर्थिक वर्तन स्पष्ट करतो. ओके. प्राध्यापक गॉसेन यांनी 1854 मध्ये हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला होता. त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांनी त्यामध्ये थोडंसं काम केलं आणि अल्फ्रेड मार्शल काय म्हणतात बघा, सिद्धांताचे विधान फार महत्वाचं आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, हे महत्वाचं आहे, सुरुवात हीच करायला लागेल तुम्हाला. कोणती? सर इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होते. ते म्हणजे जसजसे एखाद्या व्यक्ती वस्तूचे सेवन जास्त करतो तसतसं त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाते, कमी होत जाते, त्याचं समाधान कमी होत जातं. ओके. स्पष्टीकरण काय बघा, विशिष्ट वस्तूच्या सलग उपभोगाने उपभोक्त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता त्या वस्तूच्या वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर घटत जाते. हे तुम्ही तुमच्या शब्दात पण लिहू शकता. थोडक्यात एखादी वस्तू जास्त प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणामध्ये घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. ओके. सर तक्त्याने स्पष्ट केलेलं आहे. नग संख्या, एखाद्या वस्तूची नग संख्याने मिळणारी सीमांत उपयोगिता. सर जेव्हा पहिल्या वस्तूचं सेवन केलं तेव्हा सीमांत उपयोगिता 10 इतकी मिळाली. पुन्हा दुसऱ्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता घटली 8. तिसऱ्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता पुन्हा घटली. चौथ्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता पुन्हा घटली. पाचव्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता पुन्हा घटली. सहाव्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता 0 झाली. सर सातव्या वस्तूचं सेवन केलं, उपयोगिता ऋणात्मक झाली. आपण म्हणतो ना, ओके, समजा एखादा पिक्चर लागलेला आहे, पहिल्यांदा गेला पिक्चर बघायला, चांगलं वाटतोय. दुसऱ्यांदा सेम पिक्चर बघायला थिएटरला गेला, थोडा वैताग कंटाळा येतोय. तिसऱ्यांदा पुन्हा गेला, वैताग येतोय. पुन्हा गेला तर असं वाटतं की नको आता हा पिक्चर. का? तर सर एकदा आपण बघितलं होतं, जसजसं आपण त्याचं प्रमाण वाढवत जातोय उपभोगाचं, तसतसं त्या वस्तूची उपयोगिता कमी होत जाते. हे अल्फ्रेड मार्शल यांना इथं सांगायचं. ओके. स्पष्टीकरण मध्ये सुद्धा तेच आहे. जेव्हा वस्तू व्यक्ती नगाच्या पहिल्या नगाचा उपभोग घेतो होता तेव्हा त्याची सीमांत उपयोगिता ही महत्तम होती 10 इतकी. जसजसं उपभोग वाढत गेला, जसं की 2, 3, 4, 5, 6, तसतसं वस्तूची उपयोगिता ही कमी होत गेली. 10 वरनं 8, 7, 8, 6, 4, 2. ओके. आणि ज्या वेळेला त्यानं 6व्या वस्तूचा उपभोग घेतला तेव्हा त्याची सीमांत उपयोगिता 0 झाली. हे सगळं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आकृतीद्वारे सुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागेल तुम्हाला. सेमच आहे सर, मगाशी आपण जे बघितलं होतं त्या पद्धतीचीच आकृती आहे. इथं सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे, इथं वस्तूचे नग. सर जेव्हा पहिली वस्तूचं सेवन केलं तेव्हा उपयोगिता 10 मिळाली. सर जेव्हा दुसऱ्या वस्तूचं सेवन केलं तेव्हा उपयोगिता 8 मिळाली. तिसऱ्या वस्तूचं केलं तेव्हा 6. चौथ्या वस्तूचं केलं तेव्हा 4. पाचव्या वस्तूचं केलं तेव्हा 2. सहाव्या वस्तूला सीमांत उपयोगिता सर 0 झाली आणि सातव्या वस्तूला तर ती ऋणात्मक झालेली आहे. ओके. आणि हेच जे काही आता मी बोललो ते तुम्हाला ह्या आकृतीच्या स्पष्टीकरणामध्ये लिहावं लागेल अशा पद्धतीने. ओके. स्पष्टीकरण हेच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लिहू शकताय. फक्त जे तुम्ही आकृतीमध्ये मांडलेलं आहात त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. वर्डिंग हेच पाहिजे असं कुठंही नाही. ओके. फक्त सर जे अल्फ्रेड मार्शलनं जे विधान केले ना ते विधान आहे तसं ऍज इट इज पाहिजे. सर हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता, बोर्डाला कोणतंही ऑब्जेक्शन नाही. तर चला आपण बघूया की सर याची गृहीतके कोणती आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवेकशीलता. जो उपभोक्ता आहे तो विवेकशील पाहिजे. ओके. त्याची वर्तणूक हे सामान्य पाहिजे, म्हणजे त्याला महत्तम समाधान मिळावा यासाठी त्यानं उपभोग घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं विवेकशील पाहिजे. संख्यात्मक मापन. ओके. आपण सहजासहजी बघतोय, आपण मगाशी बघितलं तो वैशिष्ट्यांमध्ये की संख्यात्मक मापन करता येत नाही, पण अल्फ्रेड मार्शल सांगतायत की संख्यात्मक सुद्धा मापन करता येते. मगाशी आपण बघितलं 10 इतकी उपयोगिता मिळाली. 8, 6, 4, 2, 0 म्हणजे संख्यात्मक मापन करता येते. हे सुद्धा महत्वाचं गृहीतक आहे. 3 नंबर एकजिन्सीपणा. उपभोक्ता ज्या वस्तूचं सेवन करतो ना त्या वस्तू एकजिन्सी पाहिजेत. म्हणजे असं नाही की पहिल्या वेळेला त्यानं सफरचंद ट्राय केला, दुसऱ्या वेळेला त्यानं केळं खाल्ला, ओके,
तिसऱ्या वेळेला त्यानं वेगळं फळ खाल्ला असं नाही पाहिजे. एक जिन्सीपणा पाहिजे. समजा सफरचंद खातोय तर त्यानं कंटिन्यू सफरचंदचं सेवन केलं पाहिजे. ओके, एखादा चॉकलेट खातो डेअरी मिल्क तर त्यानं कंटिन्यू डेअरी मिल्कचं सेवन केलं पाहिजे. असं नाही की एकदा डेअरी मिल्क खाल्लं, एकदा किटकॅट खाल्लं, ओके, एकदा वेगळं चॉकलेट खाल्लं, असं नाही चालणार. एक जिन्सीपणा पाहिजे ज्या वस्तूंचं तो सेवन करतो. त्यानंतर उपभोग सातत्य पाहिजे. असं नाही की आज एखादी वस्तू खाल्लेली आहे आणि उद्या एखादी वस्तू खातोय, हे पण नाही चालणार. ओके, उपभोग जर चालू केलं करायचं त्यानं तर त्या उपभोगामध्ये सातत्य पाहिजे, त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे. हे सुद्धा ते महत्वाचं गृहीतक आहे. योग्य आकारमान. सर्व नगांचे आकार खूप मोठे पण असून चालत नाही. समजा एखादा नग फार मोठा आहे, एखादा नग फार लहान आहे, असं नाही चालणार. आकारमान एकसारखं पाहिजे, त्या वस्तूंचा आकार एकसारखा पाहिजे, हे महत्वाचं गृहीतक आहे. स्थिरता. मगाशी मी म्हटलं होतं, सुरुवातच झाली होती ना, इतर परिस्थिती स्थिर असताना. ओके, म्हणजे जे काही अपवाद आहेत ना, जे काही या सिद्धांतावर परिणाम करणारे घटक आहेत ते सगळे घटक स्थिर पाहिजे. जसं की आवडी निवडी आहेत. ओके, ते दिले बघा, पसंती आहे, उत्पन्न आहे, निवड आहे, या सर्व गोष्टी स्थिर पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर विभाज्यता आहे आणि एकच गरज. ओके, हे सगळे याचे गृहीतक आहेत. आता सर गृहीतक कधी लिहायचं? समजा असं म्हटलेलं आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहीतांसह स्पष्ट करा, तरच गृहीत लिहायचे. पण असं म्हटलेलं आहे सर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादांसहित स्पष्ट करा, तर तुम्हाला गृहीतके लिहायची गरज नाही. आता आपण बघूया की सर अपवाद कोणते आहेत. महत्वाचा प्रश्न. सगळ्यात महत्वाचं म्हणजे छंद. ओके, अपवाद म्हणजे काय की हा नियम सर कुठं लागू पडत नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे या सिद्धांतामध्ये किंवा या नियमामध्ये बदल होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे छंद. समजा एखाद्या व्यक्तीला जुनी नाणी खरेदी करण्याचा किंवा गोळा करण्याचा छंद आहे. ओके, जसजसं तो जुनी नाणी गोळा करत जाईल, जसजसं त्याचे नग वाढत जातील, तशी त्याची उपयोगिता तर घटणार नाही, कारण त्याचा तो छंद आहे. ओके, म्हणजे छंद जो आहे तो उपयोगितेच्या सिद्धांतावर, घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतावर परिणाम करणारा घटक आहे, म्हणजे सगळ्यात मोठा अपवाद आहे. दुसरं म्हणजे कंजूष व्यक्ती. कंजूष व्यक्ती म्हणजे जी जास्तीत जास्त संपत्ती संचय करून ठेवते, जमा करून ठेवते, त्याचा व्यय करत नाही, म्हणजे त्याचा वापर करत नाही, अशी व्यक्ती होय. त्यामुळे कंजूष व्यक्ती उपभोक्त्याच्या बाबतीमध्ये वाढत जाणाऱ्या पैशांसोबत त्या पैशांची सीमांत उपयोगिता सुद्धा वाढते. कुणाला नकोय पैसा? ओके, जेवढा पैसा येत गेला तेवढी त्याची उपयोगिता वाढत जाणार, तर उपयोगिता घटत नाही. म्हणून कंजूष व्यक्ती ही सुद्धा या सिद्धांताला अपवाद आहे. त्यानंतर व्यसन. मगाशी मी डिस्कस केलं होतं मद्याची, म्हणजे एक समजा एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे. ओके, जेव्हा तो पहिला पॅक घेतोय त्याला चांगलं वाटतं, दुसरा पॅक घेतोय त्याची नशा अजून वाढते, तिसरा पॅक घेतोय मग तो ढगातच असतोय. बरोबर, म्हणजे जसजशी तो दारूची सेवन करत जातोय तशी त्याची नशा वाढत जाते, त्याची उपयोगिता वाढत जाते. म्हणून एखादं जर व्यसन असेल तर ते सुद्धा यामध्ये बसत नाही. सत्ता. राजकारण. आपल्याला माहितीये एखादा जर मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, खासदार असेल, ओके, तर तो विचार करतोय की माझी बायको किंवा माझा मुलगा आमदार झाला पाहिजे. ओके, माझा पुतण्या कुठेतरी ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठेतरी नगर परिषदमध्ये झाला पाहिजे. म्हणजे सत्ता हे सुद्धा यामध्ये अपवाद आहे, कारण सत्ता कुणाला नको असं नाहीये. ओके, समजा एखाद्या वेळेला एखादा जर आमदार बनला, पुढच्या इलेक्शनला पुन्हा तो उभा राहतो का? त्याची उपयोगिता घटत नाही, त्याची उपयोगिता वाढतच जाते. म्हणून सत्ता सुद्धा यासाठी अपवाद आहे. पैसा. मगाशीच बोललो मी, पैसा कुणाला नकोय? सर मी पैसे कमावले पण मी समाधान नाही होणार, मी अजून पैसे कमवणार, मी अजून पैसे कमवणार. म्हणजे जरी पैसे माझ्याकडे वाढत गेली तरी माझी उपयोगिता पैशांची काही कमी होणार नाही. म्हणून पैसा सुद्धा यासाठी एक महत्वाचा अपवाद आहे. त्यानंतर इतर अपवाद आहेत ज्यामध्ये संगीत, पुस्तके वगैरे. ओके, हे तुम्हाला कधी लिहावं लागेल सर? जेव्हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा म्हटलं तर मात्र तुम्हाला हे आन्सर लिहावं लागेल. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर काही टीका आहेत किंवा त्याच्या मर्यादा आहेत. हा प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही आणि शक्यता पण कमी आहे. मी फक्त पॉइंट वाचत जातो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. अवास्तव गृहीतके आहेत, जे काही गृहीतके आपण बघितले ती अवास्तव होती. संख्यात्मक मापन शक्य नाही असं म्हणतायत ते, बरोबर आहे. अविभाज्य वस्तू आहे, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता, एकच गरज. ओके, हे त्याच्या मर्यादा आहेत. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे महत्व किंवा उपयुक्तता.
महत्वाचं म्हणजे उपभोक्त्यांसाठी सर हा सिद्धांत उपयोगाचा आहे. का? कारण मी असू दे किंवा तुम्ही असू दे, आपण बघत असतो की एखाद्या वस्तूचं सेवन केल्यानंतर मला जास्तीत जास्त उपयोगिता कधी मिळेल, महत्तम उपयोगिता मला कधी मिळेल, किंवा मी किती नगांचं सेवन केलं पाहिजे एखाद्या गोष्टीच्या तर मला जास्तीत जास्त समाधान मिळेल, हे जाणून घेण्यासाठी उपभोक्त्यांसाठी घडत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. 2 नंबर, उत्पादकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. का सर? तर किंमत निश्चिती करण्यासाठी उत्पादकांसाठी हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. त्यानंतर सरकारसाठी सुद्धा उपयुक्त आहे. सर का? तर कर धोरण असेल, किंमत धोरण असेल, व्यापार विषयक धोरण असेल, हे ठरवण्यासाठी सरकारसाठी उपयुक्त आहे. ओके, जसं की आपण बघतो इथं श्रीमंत व्यक्तींकडून जास्त कर वसूल केला जातोय कारण त्यांच्या पैशाची सीमांत उपयोगिता कमी असते, पण गरीब व्यक्तींकडून कमी कर वसूल केला जातोय कारण एखाद्या गरीबच्या नजरेनं बघितला तर पैसा फार महत्वाचा असतो, त्याची सीमांत उपयोगिता त्याच्या नजरेमध्ये जास्त असू शकते. त्यानंतर मूल्य विरोधाभास, जसं की आपण बघतोय बऱ्याच अशा गोष्टी आहेत. ओके, जसं की हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, याचे जर उपयोगिता मूल्य बघितलं तर फार आहे, पण याचं विनिमय मूल्य बघितला पैशामध्ये किंमत केला तर याची पैशामध्ये किंमत फार कमी होते. त्याच्याच कंपॅरिझन मध्ये दुर्मिळ जर हिरे असतील, सोने असतील, याचे विनिमय मूल्य पैसा फार जास्त लागतो, पण त्याचे उपयोगिता मूल्य हे फार कमी किंवा शून्य आहे. प्रत्येकाला सोनं हिरे पाहिजे असं नाहीये. त्यानंतर मागणीच्या सिद्धांताचा आधार आहे हा सिद्धांत, म्हणून सुद्धा हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. ओके, ते जे 8 प्रश्न आपण डिस्कस केले ते फार महत्वाचे होते. त्यानंतर फरक स्पष्ट करामध्ये सर काय येऊ शकते? 100% येण्यासारखा प्रश्न, 100% येण्यासारखा प्रश्न जर असेल तर सर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता 2 मार्कसाठी येतोय. फरक स्पष्ट करा. बोर्डाला अपेक्षित 2च पॉईंट आहेत, पण तुम्ही 3 किंवा 4 पॉईंट लिहू शकताय तुमच्या सेफ साईडसाठी. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय, चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. त्यानंतर सर उपयोगिता आणि उपयुक्तता काय आहे? ओके, मला वाटत नाही की हा प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये येईल. ओके, त्यानंतर उपयोगिता आणि समाधान हा सुद्धा प्रश्न बोर्ड एक्झाम मध्ये येण्यासारखा नाहीये, पण तुम्ही थोडंसं वाचला तर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता. सर फरक स्पष्ट करायला जरी नाही आलं ना तरी संकल्पना स्पष्ट करामध्ये हे प्रश्न फार महत्वाचे असू शकतात. ओके, त्यानंतर स्थल उपयोगिता आणि काल उपयोगिता हे संकल्पना स्पष्ट करा किंवा फरक स्पष्ट करासाठी महत्वाचे प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण उपयोगिता विश्लेषण हा टॉपिक बघितलेला आहे. ओके, याच्या आधी सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेले आहेत, त्यामध्ये आपण बाजाराचे प्रकार बघितलं होतं. तो सुद्धा 10 मार्कचा चॅप्टर होता. हा 10 मार्कचा म्हणजे आपण आतापर्यंत 20 मार्क परफेक्ट केलेले आहेत. जर तुम्ही बाजाराचे प्रकार हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, नक्की जाऊन बघा. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये सेंड करत आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अजूनही काही दिवसामध्ये बोर्ड एक्झाम 2025 मध्ये सर कोणते प्रश्न 100% येणार याची लिस्ट आपल्याच युट्यूब चॅनलवर मिळणार आहे. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट्स करा. अजून तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या विषयाबद्दल हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. धन्यवाद.